एकीकडे आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतायत तर दुसरीकडे आश्रम शाळांचा मुद्दा देखील तापलाय। पालघरमधील मासमणमध्ये अनुदानित आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। आश्रम शाळेची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा दाखल झाली। इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या श्रेयांश शैलेश अंबात या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता। विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरात याच आश्रम शाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। दरम्यान पालक आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आश्रमशाळेतील विविध समस्यांबाबत व्यथा मांडल्या। त्यामुळे प्रशासनाच्या पाहणीत नेमकं काय समोर येतं आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जातात याकडे आता लक्ष लागलंय। आमची मुलगी आहे, काय होतं तिला? तिला काय आता थोडी बरी आहे तसे, पण तिला ताप येत होता। मग ते भावाची एक मुलगी आहे ना, त्याने मग लपून फोन केला त्याने वाटतं। मग रात्री रडत होती, मग फोन केला परत। भीती ते वाटणार ना, फोन त्याने कळवायला पाहिजे, कळवणार नाही तर मग आम्हाला तर भीती ते वाटणारच ना। त्याने कळवायला पाहिजे अगोदर असं। आणि आता बिमार झाला तर अगोदर कळवून आणि सुट्टी पण दिल्या पाहिजे, ते सुट्टीच नाही देत। रविवारी तो नॉर्मल होता। रविवारी मला वाटतं एक कार्यक्रम सुद्धा होता त्यांच्या आश्रमशाळेत, त्यातही तो सहभागी झाला होता। मात्र सोमवारी सकाळी त्याला खूपच अस्वस्थ झालं होतं, श्वास घेता येत नव्हता, त्रास होत होता, थोडासा ताप पण होता आणि त्याला PSAमध्ये आणला। त्यावेळेला त्याचे पल्ससुद्धा जास्त लागत होते, म्हणजे पल्स लागत नव्हते, हार्टबीट सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि एकदम बेशुद्ध अवस्थेत जरासा तो मुलगा होता आणि त्याला मग RHला पण रेफर करण्यात आलं PSAकडून थोडा उपचार करून आणि वाटेत त्याचा मृत्यू झालेला आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। राज ठाकरे या नावाचा करिश्माच असा की मनसे सत्तेत नाही, मनसेचे विधिमंडळात आमदारही नाहीत, संसदेत खासदारही नाहीत, मात्र मुंबई मनपातही फार